आमच्या दृष्टी आर्चरी अकॅडमीचा एक वाहक चॅम्पियन जो आता वर्ल्ड युनिव्हर्सिटी चॅम्पियन गोल्ड मेडलिस्ट झालेला वैयक्तिक गटात आणि सांघिक गटात त्याला सिल्वर मेडल मिळालं। आम्ही खूप आम्हाला त्याचा अभिमान वाटतो आणि त्याच्या पुढील वाटचालीसाठी खूप शुभेच्छा। तो सातारासाठी एक ऑलिम्पिक पद देईल याची आम्हाला पूर्ण खात्री आहे। थँक्यू। आमच्या दृष्टी आर्चरी अकॅडमीतून आतापर्यंत 2 अर्जुन अवॉर्ड व 2 शिवछत्रपती पुरस्कार मिळालेले आहेत। आपल्याकडे 6 इंटरनॅशनल मुलं प्रॅक्टिस करतात, त्यातलं एक साहिल एक खूप मोठं उदाहरण आहे आणि मधुरा दामणगावकर ते साहिल बरोबर सिल्वर मेडल मिळाले। ती पण आता प्रिपरेशनसाठी बाहेर आहे, पण तिचं पण यशात खूप उज्ज्वल यश आहे। जिल्ह्यातून विद्यार्थी घडायसाठी साहिल एक त्यांना खूप प्रेरणा आहे। जे साहिलनं चिकाटीनं एवढे वर्ष प्रॅक्टिस केलं त्याच्या मागे खूप त्याचे साहिलचे कष्ट आहेत। 8 वर्षाची त्याची मेहनत आहे, मेहनतीनंतर त्याला फळ मिळालं। मुलांनी यश अपयशला न खचून जाता आपल्या यशासाठी आपण सातत्य ठेवलं तर यश येतं, हे साहिलनं उदाहरणासह स्पष्टीकरण दिलेलं आहे। नमस्कार, मी साहिल जाधव दृष्टी आर्चरी अकॅडमी इथे 8 वर्ष झालं सराव करतोय आणि हे माझं जे यश होतं, जे मला आता वर्ल्ड युनिव्हर्सिटीमध्ये जे गोल्ड मेडल मिळालं त्यात दृष्टी आर्चरीचा सगळ्यात मोठा म्हणजे सगळ्यात महत्त्वाचा वाटा होता। माझे कोच असतील प्रवीण सावंत, अकॅडमीचे अध्यक्ष देशमुख सर किंवा जे पालक वर्ग ज्यांनी सपोर्ट केला मला, माझ्यासोबत जे वर्ल्ड चॅम्पियन प्रॅक्टिस करत आहेत ओजस असेल, आदिती, फुके, मधुरा, हे सगळे जे वर्ल्ड चॅम्पियन आहेत, जे एशियन चॅम्पियन आहेत, वर्ल्ड कप स्टेज विनर्स आहेत, त्यांचा पण खूप मोठा आहे की ज्या ठिकाणी मी चुकलो त्या ठिकाणी मला त्यांनी मदत केली, त्यामुळे हे शक्य झालं। त्यानंतर माझ्या कॉलेजने मला खूप सपोर्ट केला की मी फक्त एक्झामसाठी तिथे जात होतो, म्हणजे बाकी तर माय प्रेझेंटीचं ते बघत होते। परत मला आर्थिक मदत ज्या वेळी लागली त्यावेळेस यशवंतराव चव्हाण इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स साताराने केली, कर्मवीर भाऊराव पाटील विद्यापीठानं मला खूप मदत केली। जसं या टुर्नामेंटला जायसाठी पण जायचा यायचा सगळा खर्च युनिव्हर्सिटीनं बघितलेला होता। नमस्कार, मी राजेंद्र माने, दृष्टी आर्चरी अकॅडमीचा संचालक। या दृष्टी आर्चरी अकॅडमीमध्ये बरेचसे खेळाडू बाहेरगावचे या ठिकाणी रेसिडेन्शियल असतात, त्याचबरोबर अपडाऊन करणारे सुद्धा खेळाडू आहेत आणि अपडाऊन करणाऱ्यापैकी आमचा साहिल जाधव हा एक गुणी खेळाडू, त्याची आई ही एक करंडी हायस्कूल या ठिकाणी फिजिकल डायरेक्टर म्हणून काम पाहत आहेत आणि खऱ्या अर्थानं त्यानं त्याच्या आईचं आणि वडिलांचं नाव उज्ज्वल केलेलं आहे। मी सातारा तालुका, सातारा जिल्हा, कोल्हापूर विभाग शारीरिक शिक्षक संघटनेच्या वतीनं विभागीय सहसचिव म्हणून मी साहिलला पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देतो आणि त्याची उत्तरोत्तर अशीच प्रगती हो। त्याचबरोबर दृष्टी आर्चरी अकॅडमीनं जे अनेक खेळाडू या ठिकाणी घडवलेले आहेत त्या सर्व खेळाडूंना शुभेच्छा देतो। त्याचे प्रशिक्षक प्रवीण सावंत सर हे आपले म्हणजे गृह खात्यातील नोकरी सांभाळून या ठिकाणी खेळाडूंच्यासाठी सर्व वेळ देतात आणि म्हणून हे खेळाडू या ठिकाणी घडतायत। यामध्ये ओजस देवताळे असेल, आमचा प्रथमेश फुगे असेल, त्याचबरोबर मधुरा दामणकर असेल किंवा आमचे आदिती स्वामी असेल, हे सर्व खेळाडू या दृष्टी आर्चरी अकॅडमी दिलेले आहेत। आमच्या अध्यक्षांनी आता सांगितल्याप्रमाणे या ठिकाणी 2 शिवछत्रपती नुकतेच मिळालेले आहेत आणि साहिल सुद्धा त्याला सुद्धा त्याच्या कामगिरीबद्दल त्यानं जपान या ठिकाणी जे आता गोल्ड मेडल मिळवलं, ज्या 76 देशांमधून त्यानं हे गोल्ड मेडल मिळवलेलं आहे, जागतिक लेवलचं हे गोल्ड मेडल, त्याबद्दल त्याला सुद्धा लवकरच शिवछत्रपती पुरस्कार मिळावा अशा प्रकारची म्हणजे इच्छा व्यक्त करतो आणि साहिलला पुढील त्याच्या वाटचालीसाठी आमच्या सर्व संघटनांच्या वतीनं मी त्याला शुभेच्छा देतो। धन्यवाद। मी साहिलचा वडील, तर माझ्या मुलाने एक तर आमची जी स्वप्न होती ती पूर्ण साकार केली, त्याचबरोबर त्याला हे सगळं मिळवण्यासाठी आर्चरीच्या वतीने म्हणजे ग्राउंडच्या वतीनं प्रवीण सरांनी जो काही सपोर्ट केला, तसेच पूर्ण कमिटीने त्याला जो सपोर्ट केला आणि कॉलेजनं किंवा कॉलेजने जो त्याला सपोर्ट केला त्याबद्दल मी सगळ्यांचे आभार मानतो। नमस्कार, मी महेंद्र कदम, दृष्टी आर्चरी अकॅडमी उपाध्यक्ष। आज आमचा करंडीचा सुपुत्र साहिल जाधव
यांनी वर्ल्ड युनिव्हर्सिटी चॅम्पियनशिपमध्ये वैयक्तिक गोल्ड पदक मिळवून आमच्या अकॅडमीचे, सातारा जिल्ह्याचे तसंच भारत देशाचे पूर्ण नाव संपूर्ण जगात एका वेगळ्या उंचीवर नेऊन ठेवलेलं आहे. त्याची आता जबाबदारी अजून वाढलेली आहे. त्यांनी आम्हाला ऑलिम्पिकमध्ये गोल्ड मेडल मिळवून द्यावी ही आमच्या सर्वांची इच्छा फार आहे आणि त्याला पुढील वाटचालीसाठी आम्ही अकॅडमीतर्फे आमचे अध्यक्ष, आमचे सर्व पालक मंडळी आणि आमचे सर्व संचालक मंडळातर्फे मी त्याला शुभेच्छा देतो आणि मी थांबतो. धन्यवाद. मी अनिल सूर्यवंशी, दृष्टी आर्चरी अकॅडमीचे सर्व पालक प्रतिनिधी म्हणून प्रथमतः साहिलला शुभेच्छा देतो, कारण की त्यानं एक ज्या खेडेगावातून आला आहे तो सर्व विद्यार्थ्यांच्यासाठी एक आदर्श उदाहरण ठेवलेलं आहे. आणि साहिलनं जे जपानमध्ये जे यश प्राप्त केलेलं आहे त्यासाठी मी सर्व पालक वर्गाच्या वतीनं तसेच दृष्टी आर्चरी अकॅडमीकडून एक अपेक्षा व्यक्त करतो की येणाऱ्या ऑलिम्पिकमध्ये असंच यश प्राप्त करून दृष्टी आर्चरी अकॅडमीचं नाव पूर्ण भारतभर करावं आणि त्याला पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देतो. साहिल जाधव दृष्टी आर्चरी अकॅडमीचा हा गुणवंत खेळाडू गेली 8 ते 10 वर्षे सातत्यानं सराव करतोय आणि त्याच्या सातत्यानं सराव करण्याला आज फळ मिळालेलं आहे. युनिव्हर्सिटीच्या आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये त्यानं भारताचं प्रतिनिधित्व केलं आणि सांघिक रौप्य पदक तर वैयक्तिक सुवर्णपदक मिळवून त्यानं दृष्टी आर्चरी अकॅडमीचा झेंडा परदेशातही फडकवलेला आहे. त्याबद्दल त्याचं खूप खूप अभिनंदन आणि त्याच्या पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद.